स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाच्या निम्म्या लोकसंख्येची म्हणजेच महिलांची पूर्ण क्षमता उपयोगात आणणे आवश्यक असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे। ते आज नवी दिल्लीत माणेकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। महिलांना संधी आणि पाठिंबा दिला तर त्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टता गाठू शकतात असं त्या म्हणाल्या। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, पीएम मुद्रा योजना, मिशन शक्ती यासारख्या योजनांमुळे आज महिला सक्षमीकरणात मोठी वाढ झाली आहे। महिला नोकरी मागणाऱ्या नव्हे तर नोकरी देणाऱ्याही बनत आहेत। ग्रामीण क्षेत्रातल्या महिला शेतात ड्रोनद्वारे फवारणी करतात तेव्हा त्या केवळ तंत्रज्ञानाचाच वापर करतात असं नव्हे तर ग्रामीण महिला संघटनांची संपूर्ण प्रतिभाच बदलत असतात असंही त्या म्हणाल्या। साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग एंड मैथमेटिक्स एकजुट है। एजुकेशन में महिलाओं की भागीदारी तेजी से बढ़ रही है। हमारी बेटियां नॉलेज इकोनॉमी में लीडरशिप की भूमिका के लिए तैयार हो रहे हैं। ये बहुत ही खुशी की विषय है कि वर्कफोर्स में महिलाओं की भागीदारी बढ़ रही है। आज जब एक ग्रामीण महिला खेतों के ऊपर ड्रोन उड़ाती है तो वो केवल फसलों पर छिड़काव नहीं कर रही होती है, बल्कि वो टेक्नोलॉजी से ग्रामीण अर्थव्यवस्था की तस्वीर बदल रही है। मुलींना समान संधी देण्याची आणि महिलांचा स्वाभिमान आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शपथ सर्व भारतीयांनी आजच्या दिवसाचं औचित्य साधून घ्यावी आणि बदलाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच करावी असं आवाहन त्यांनी केलं।